नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा व दडगाव तालुक्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असली तरी प्रशासनाने एकाही गावात टँकरची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र मे महिन्यात 3 पाड्यांवर टँकर सुरू होऊ शकेल अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत दडगाव अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले. डोंगर दऱ्यामधून वाट काढत गावकरी हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार वतीने काढलेली मंगल कलश यात्रा सोमवारी जिल्ह्यात येत आहे. त्यानिमित्ताने कलशात जिल्ह्यातील पवित्र नद्यांचे पाणी तसेच ऐतिहासिक स्थळांची माती संकलित केली गेली. महिलेच्या कर्ज खात्यात रक्कम न भरता ती दुसऱ्या कर्जदाराच्या खात्यात भरून 9,82,469 रुपयाची अफरातफर केल्याची घटना नंदुरबारात उघडीस आली. या प्रकरणी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षासह 4 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबारात विशेष जनसुरक्षा विधेयकास विरोध करीत ते मंजूर होऊ नये यासाठी विविध संघटनांकडून विरोध करण्यात येणार आहे. यासाठी 15 मे रोजी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय येथे झालेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनाची संयुक्त बैठक यामोगी माता मंदिरात झाली. शहादा तालुक्यातील गोणर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून बालसभा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच शीतल राहुल रावताडे होत्या. तळोदा तालुक्यातील तरहावद येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना ईगल लाईव्हलीहूड फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आणि प्रोटियन यांच्या सहकार्याने आकार शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कायम राहावी यासाठी शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाची पुस्तके व साहित्य भेट देण्यात येऊन निरोप देण्यात आला. नंदुरबार जिल्हा सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ओळखला जातो. आता जिल्ह्यात कापूस सोयाबीन यासोबत शेतकरी अनेक पिकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. जिल्ह्यात फळ पिकांच्या लागवडीचे क्षेत्र आता 7,000 हेक्टर पर्यंत पोहोचले. कोणत्याही शहरात वाहतुकीचे नियम मोडले तर दंड हा केला जातो. यामध्ये अनेक गुन्ह्यात आर्थिक दंड असतो. यापूर्वी असे झाले तर महामंडळाकडून पैसे घेतले जात, पण आता प्रवासादरम्यान काही चूक झाल्याने कारवाई झाली तर संबंधित रक्कम चालकाला खिशातून भरावी लागणार आहे. त्यामुळे आता वाहतूक चालकाला काळजी घेत वाहने चालवावी लागणार आहे. नवापूर येथे आई सप्तशृंगी प्रतिष्ठान पदयात्रा सेवा समितीच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. शहादा तालुक्यातील बामखेडा येथे जुने गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व कळसरोहण कार्यक्रम झाला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. लोकवर्गणीतून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. शहादा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वैजाली येथील शासकीय आश्रमशाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय दाखले वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यात काश्मीरमध्ये पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तळोदा भाजपातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहादा तालुक्यात राज्यासह देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्यात शहादा पालिकेने कौतुकास्पद कार्य करीत नंबर पटकावला होता. मात्र शहरातील काही व्यावसायिकांकडून मुख्य रस्त्यावरील मोकळ्या जागावर कचरा टाकण्यात येत असल्याने तिथे कचरा कोंड्या तयार झाल्या आहेत. मुख्य रस्त्यावर कचरा टाकून शहर विद्रूप करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नागरिकांकडून बऱ्याच वेळा आर्थिक गुंतवणूक करताना शहानिशा केली जात नाही. गुंतविलेला पैसा बुडाला की तो परत मिळणे दुरापास्त असते. यात काही वर्षापूर्वी पतसंस्थांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात घडले होते. यामुळे सध्या कुठल्याही सहकारी संस्था किंवा पतसंस्थांमध्ये गुंतवणूक करताना त्या पतसंस्थेची विश्वासार्हता तपासणे गरजेचे असते. जिल्ह्यात सध्या कार्यरत 121 पतसंस्था आहेत. या सर्व पतसंस्था सुशिस्तीत चालत असल्याचा निर्वाळा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिला आहे.